नमस्कार. गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अंतर्गत शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणे हद्दीत टोल नाकाजवळ मुंबई पुणे कच्च्या रस्त्याने आडेगाव स्थित मोकळी विस्तृत जागेत केमिकल चोरी दिवस रात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या कृपादृष्टीने आजही सुरू आहे. सदरची जागा भाडेतत्वावर करार रूपाने अवैध धंद्यासाठी केमिकल माफियाने काही महिन्यापासून घेतली आहे. संबंधित जागा मालक आणि दाखलेबाज गुन्हेगार असलेल्या केमिकल माफिया हरीश भीमसिंग आणि त्याचे साथीदार यांनी बिनबोभाटपणे केमिकल चोरी हायवेवरून येणाऱ्या केमिकल लोडिंग असलेल्या टँकर, बुलेट टँकर या जड वाहनाच्या वाहन चालकाच्या आर्थिक संगनमताने टँकरमधून काही ठराविक प्रमाणात घातक आणि ज्वलनशील स्फोटक असलेले रासायनिक द्रव्यरूप पदार्थाची चोरी करण्यात येत आहे. तक्रारदारांच्या रेट्यामुळे दिनांक 14/12/2023 रोजी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाणेमधील अधिकाऱ्यांनी केमिकल माफियांच्या आपसी संगनमताने मॅनेज FIR दाखल केला अशी सर्वत्र चर्चा सुरू आहे. गुन्हा रजिस्टर नंबर 340/2023 IPC कलम 34 379 511 कलमानुसार आरोपी सुरेश कुमार यादव आणि धर्मदेव पासी यांच्यावर गुन्हा दाखल करीत दुसऱ्या दिवशी न्यायालयातून जामिनावर आरोपी सुटले आहेत. मुख्य सूत्रधार हरीश भीमसिंग आणि अवैध धंद्यास जागा भाडेतत्वावर देणारा जागा मालक यांना त्या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे. पोलीस अधिकारी, केमिकल चोर, जागा मालक, केमिकल चोरणारे कामगार आदी यांचे गुन्हा दाखल होण्यापूर्वी आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधितांचे त्या अवैध ठिकाणावरील CDR, SDR, DVM आणि मोबाईल टॉवर लोकेशन यांची शोध प्रणाली यंत्रणेद्वारा योग्य तपास केल्यावर वास्तविक सत्यता उघडकीस येईल, अशी मागणी जोर धरू लागली आहे. शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व केमिकल माफिया आणि जागा भाडेतत्वावर देणारा जागा मालक यांच्या संगनमताने पुन्हा तोच गुन्हा केमिकल माफिया व जागा मालक करीत आहे. रोज लाखो रुपयांची काळा कमाई, अनेक घातक स्फोटक आणि रासायनिक द्रव्यरूप पदार्थांची चोरी तसेच साठवणूक करण्यात येत आहे. संबंधित गुन्ह्याचा तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फत करावा, अशी कायदा सुव्यवस्था हितार्थ मागणी सामाजिक, राजकीय आणि पत्रकारांनी नुकतीच केलेली आहे. तुर्तास पूर्णविराम. जय हिंद.